गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो लपवून नेण्याचा प्रयत्न सावत्र आई वडील करीत होते, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यात त्यांना यश आलं नाही। पोलिसांनी आईबापाला ताब्यात घेतलं असून मुलीचे प्रेम संबंध असल्याने हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद केली असून चौकशी केली जाते। स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज परिसरातील एका कारमध्ये घरातील घरगुती साहित्यासोबत एक गादी गुंडाळून नेली जात होती। पोलिसांना या कारचा आणि त्यातील हालचालीचा संशय आला आणि त्यांनी कार अडवून तपासणी केली। यावेळी गादी उघडल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या गादीत 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह होता। पोलिसांनी तात्काळ कार ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। मुलीच्या सावत्राईने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली, त्यावर पोलिसांचा विश्वासच बसला नाही। सावत्राई म्हणाली की मुलीचे प्रेम संबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली। आम्ही केवळ अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे घेऊन जात आहोत। मात्र पोलीस तपासणीशिवाय आणि कायदेशीर प्रक्रियेविना मृतदेह अशा प्रकारे गुपचूप नेल्यामुळे संशय बळावला आहे। त्यामुळे त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। वाळूज MIDC पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्याने दखल घेत त्यांनी 20 वर्षीय तरुणीच्या सावत्र आई आणि वडिलांना तात्काळ ताब्यात घेतलं। हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे। पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरमधील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे। दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।